सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या एका निसर्गरम्य खेड्यात मुळशीच्या हिरवळीने वेढलेल्या पिंपळगावमध्ये गावातील प्रत्येक घराला, शेताला आणि माणसाला एक आपुलकीची किनार आहे. तिथेच वाढलेला कुणाल, साधा, प्रेमळ आणि मेहनती शेतकरी मुलगा, गावकऱ्यांचा लाडका, मदतीला कायम पुढे आणि मनानं मोठा. शिक्षणाला पुण्यात त्याने थोडं पुढं नेलं, पण शेती आणि घराची ओढ त्याला पुन्हा गावात घेऊन आली. दुसरीकडे करिश्मा शहरातून आल्यानं तिच्या वागण्यात नवी ऊर्जाही आहे आणि किंचित ठुमदारपणाही. बाबा सरकारी नोकरीत, आई शिक्षिका, अभ्यास व संस्काराचं बाळकडू. करिश्मा आपल्या आजीकडे सुट्ट्यामध्ये गावाला येते. शहरात वाढलेली असली तरी मूळ आणि गोष्टी गावातल्या आजीकडे ऐकलेली. एक पावसाळी दुपारी रस्त्यावर खाच खळगे आणि ठिकठिकाणी चिखल. करिश्मा कॉलेज प्रोजेक्टसाठी फोटो काढत वाटेनं चालते. सायकलवरून जात असलेल्या कुणालच्या नजरेला ती पडते. पाय घसरून करिश्मा चिखलात पडते आणि रागावलेल्या स्वरात, "कुणी आहे का मदतीला?" असा आवाज देते. कुणाल त्याच्याकडे धावतो. तो समजावतो, "अगं इकडे चालायचं म्हणजे पाय सांभाळायला हवा." हात देतो. करिश्माचा मूड आधी खराब असतो, पण कुणालचा साधेपणा आणि हसऱ्या डोळ्यातील विश्वासाचे भाव मन जिंकतात. आणि बोलता बोलता, "आपली गावाकडची माणसं इतकी मिठ्ठू असतात का गं?" करिश्माने विचारलं. हे ऐकून कुणाल हसला. माणूस गावाचा असो शहराचा, माणुसकी सगळीकडे सारखीच हवी, तो म्हणाला. करिश्मा तिच्या चुलत भावाच्या मदतीने गावात फिरू लागते. कुणाल तिला गावातील पाणवठा, देवळाचा ओटा, जुनं वडाचं झाड दाखवतो. दोघांच्यात संवाद वाढतो. कुणाल शहरातील शिक्षण आणि गावातील अनुभव मिळून जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. करिश्मा कुणालला विचारते, "तुला मुंबईलाच जायचं नव्हतं का? म्हणजे शहरात मोठ्या संधी असतील." कुणाल शांतपणे सांगतो, "माझी ओढ इथे आहे, मातीशी, शेतीशी आणि माझ्या आई वडिलांशी." करिश्मा थोडी विचारात पडते. तिला काय हवंय, शहरातील मोठं जीवन की या गावी मिळणारं सच्च प्रेम? गावकरी दोघांना एकत्र पाहताना कुजबुजतात. कुणालचे आईवडील तिला आवडू लागतात, पण काहींना शहरातून आलेली मुलगी पटत नाही. करिश्माच्या आईबाबांना त्यांच्या मैत्रीची भीती वाटते. गाव आणि शहर त्यांचं वेगळं जग. एक दिवशी करिश्मा कुणालच्या अडचणी समजून घेत धैर्यानं त्याच्या लहान बहिणीसाठी शाळेचं पुस्तक घेऊन येते. कुणालचं मन तिच्या साध्या, मनापासून केलेल्या मदतीनं भारावतं. कुणाल शेतात राबतो. पावसाळ्यात कधी आईलाच सांभाळतो, तर कधी मित्रांबरोबर गाणं म्हणतो. करिश्मा फोटोग्राफीच्या माध्यमातून गावाचे सौंदर्य टिपते. तिचा एक फोटो, कुणालचे मातीनं माखलेले तोंड आणि डोळ्यात चमक, ती पुण्यातील स्पर्धेत पाठवते. त्या दिवशी दोघे मंदिराच्या पायऱ्यावर बसून हलक्या वाऱ्यात गप्पा मारतात. "आपलं आयुष्य वेगळं असलं तरी स्वप्न जुळू शकतात का कुणाल?" करिश्मा विचारते. कुणाल उत्तरतो, "प्रेमात दररोज नवं स्वप्न जडत जातं आणि सगळं काही शक्य आहे." पिंपळगावमध्ये नवे दिवस उजाडतात आणि कुणाल आणि करिश्माच्या मैत्रीत गोडी वाढते. दोघंही एकमेकांचा सहवास तर अनुभवतात, पण त्यांचं जग वेगळं असल्याच्या जाणीवेनं मनात गुंतागुंत सुरू होते. करिश्मा आणि कुणाल गावातील देवळाच्या सणात एकत्र दिसतात. करिश्मा नव्या साज शृंगारात रंगीबेरंगी साडी नेसून गावातल्या पोरींसारखीच रमताना कुणाल तिच्या भोवती असतो. गावात त्यांच्या जवळीकीच्या बोलण्यात सुरू होतात. कुणाची तरी बया म्हणते, "शहरातील मुलगी गावकऱ्यांमध्ये कशी रमणार?" कुणालचा मित्र जीवेश त्याला विचारतो, "तुला खरी मैत्री की प्रेम वाटतंय गड्या?" कुणाल या चर्चांना मनावर न घेता करिश्माला गावाची खरी ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. करिश्माची आई गावात येते आणि तिला आजीच्या हातचं जेवण करायला लागतं. चहा पिता पिता करिश्मा आईला सांगते, "मला इथलं साधेपण आवडतं.
इथला वेळ जणू थांबतोय. आई हसते, पण चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसते. दुसरीकडे कुणालचे आईवडील मुलाच्या भावनांकडे लक्ष ठेवून आहेत. कुणालच्या आईला करिश्मा आवडते, पण वडिलांना व्हायची भीती. शहरातील पुरी गावात किती दिवस निभावतील? एका दुपारी करिश्मा गावातल्या तलावाजवळ फोटो काढताना एकाकी बसली आहे. कुणाल तिच्यासोबत येतो. दोघं शांतपणे पाणी बघतात. कुणाल, लोक काय वाटेल ते बोलतात, आपली मैत्री तशीच राहील ना? कुणाल हलक्या आवाजात, करिश्मा, आपली खरी मैत्री लोकांच्या बोलण्यानं कमी होईल का? पण तुला कधी वाईट वाटलं तर सांग. करिश्मा त्याच्या डोळ्यातील विश्वास बघून मनात नवीन उमेद निर्माण करते. करिश्मा गावातल्या मुलींना फोटोग्राफी शिकवायचं ठरवते. कुणाल गावातल्या शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लागतो. गावातले बरेच लोक त्यांच्यावर प्रेम करू लागतात, पण काहींना अजूनही करिश्माबद्दल संशय आहे. एक दिवस करिश्माचे बाबा अचानक गावात येतात. ते कुणालला भेटल्यावर थोडे औपचारिक राहतात. रात्री करिश्माशी बोलताना म्हणतात, आम्ही तुझं भलं पाहतोय, पण शहर आणि गाव खूप फरक आहे. हे प्रेम सोपं नाही. करिश्मा बाबांच्या शब्दांनी हळवी होते. तिला आपली काशीची इच्छा आणि आईबाबांचं सांगणं यात गोंधळ वाटतो. त्या रात्री करिश्मा छतावरून चांदण्याकडे बघत असते. तिच्या डोक्यात अनेक प्रश्न फिरतात. स्वतःचा मार्ग, प्रेमाची दिशा आणि कुटुंबाचा विश्वास. पिंपळगावात उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. रोज नवे रंग, नवे अनुभव आणि कुणाल करिश्माच्या नात्याची घडी अधिक घट्ट होत चालली आहे. पण आता त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होणार आहे. करिश्मा एका सकाळी कुणालला भेटायला शेतात येते. तिच्या हातात एक लहान डायरी असते. कुणाल, मी ठरवले, मी पुण्याला परत जाण्याआधी गावातल्या मुलींसाठी छोटं फोटोग्राफी वर्कशॉप घेणार. तुम्ही सगळे मला मदत करणार का? कुणाल हसतो. त्याच्या डोळ्यात अभिमान चमकतो. हे गाव आता तुझं सुद्धा आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. गावात वार्षिक खेळाची स्पर्धा आयोजित होते. कुणाल क्रिकेट टीमचा कॅप्टन असतो, तर करिश्मा मुलींना कॅमेरा शिकवण्यासाठी वेगवेगळ्या गटात गुंतलेली असते. कुणालची टीम अंतिम फेरीत पोहोचते. करिश्माच्या फोटोचा गावभर बोलाबाला होतो. गावकरी दोघांची मेहनत आणि चिकाटी पाहून हळूहळू सकारात्मक बोलू लागतात. स्पर्धेच्या दिवशी करिश्माच्या बाबांनी तिला पुण्यात परत येण्याचा आग्रह धरलेला असतो. इथं राहणं उत्तम नाही, तुझं शिक्षण, भविष्य यासाठी मोठं शहरच योग्य, ते ठामपणे सांगतात. करिश्मा कोंडीत सापडते. एकीकडे कुटुंबाची अपेक्षा, दुसरीकडे गावासाठी व कुणालसाठी वाढलेलं प्रेम. दरम्यान कुणाल तिच्या ओझ्यातील त्रास ओळखतो. तू जे निर्णय घेशील त्यामागे मी आहे, पण स्वतःचं स्वप्न विसरू नको, तो हलक्या आवाजात सांगतो. फोटोग्राफी वर्कशॉप संपल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून करिश्मा ठरवते तिच्या दोन्ही जगांचा पूल बनवायचा. ती बाबांना समजावते की गाव आणि शहर दोन्ही तिला हवेत. ती त्यांना सांगते, माझं भविष्य इथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना जगाच्या मंचावर आणण्यात आहे. करिश्माच्या कुटुंबात उमज पडते की हे नातं केवळ मोह नाही, तर दोघांच्या स्वप्नांची सांगड आहे. संध्याकाळी गावाच्या देवळात क्रिकेट ट्रॉफी आणि फोटोग्राफी प्रदर्शित केलेल्या छायाचित्रांसमोर सर्व लोक जमून जल्लोष करतात. कुणाल आणि करिश्मा एकमेकांकडे पाहून जग जिंकल्याचा आनंद घेतात. पिंपळगावमध्ये आता पावसाळा सुरू झालाय. जमीन जणू नव्या हिरवाईनं सजली आहे. कुणाल आणि करिश्माची मैत्री आता गावभर ओळखली जाऊ लागली आहे. पण जिथे प्रेम, तिथे काही अडचणी अपरिहार्य. गाव बाहेरच्यांशी नातं करू नये. काही वृद्ध मंडळी आणि काही तरुण मंडळी करिश्माच्या आणि कुणालच्या नात्याविरोधात बोलू लागतात.
गावात एक सभागृहात चर्चा रंगते. कुणालचे वडील तिथे हजर असतात. आपल्या गावची परंपरा का बदलायची? शहरातील मुलगी आपल्यात मिसळेल का? कुणालचे वडील म्हणतात, मुलांमध्ये प्रेम, आदर आणि प्रामाणिकपणा असावा. बाकी गोष्टी कमी आहेत का? दरम्यान करिश्माची आई तिच्यासोबत वेळ घालवते. ती विचारते, गावरान जगणं तुझ्यासाठी कठीण पडणार नाही का? करिश्मा ठामपणे सांगते, आई, हे गाव, इथली माणसं, कुणाल सगळं मनापासून जडलंय. तिच्या आईच्या डोळ्यात प्रेम आणि काळजी दोन्ही दिसते. करिश्मा आणि कुणाल गावात एकत्र छायाचित्र प्रदर्शन लावतात. गावातील काही वृद्ध, जे आधी शक्यतो विरोधात होते, ते हळूहळू मुलांच्या सकारात्मक दृष्टिकोनाला दाद देतात. करिश्मा गावातील काही मुलींना आपले नवे स्वप्न दाखवते. गावाची कहाणी जगासमोर नेऊयात. एक दिवस कुणालचा जिवलग मित्र जीवेश कुणालला म्हणतो, गाव सोडून जाण्याचा विचार करतोय. गावात बदल घडवणं खूप कठीण. कुणाल विचारात पडतो, स्वप्न पुरं करताना गावकऱ्यांच्या भावना जपता येतील का? पावसात भिजताना कुणाल आणि करिश्मा मंदिराच्या ओसऱ्यावर थांबलेले. करिश्मा कुणालचा हात धरून म्हणते, आपण एकत्र असलो की संकटही लहान वाटतात. कुणाल तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवतो. दोघांच्यात गूढ विश्वास तयार होतो. पुढचा भाग उद्याच्या भागात. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.